हो. आणि संगीत सुरू होते आणि हळुवारपणे विरते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजे भारतातील जलसंसाधनांवर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात बरीच आकडेवारी, नकाशे आणि काही केस स्टडीज पण आहेत. तर यातला एक जो मूळ विरोधाभास आहे की पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला असूनही भारतात पाण्याची कमतरता का भासते, तो आपण समजून घेणार आहोत. म्हणजे या चर्चेतून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की भारतात पाणी नक्की येतं कुठून, त्याचा वापर कसा होतो आणि पाणी टंचाई, प्रदूषण यांसारख्या समस्यांवर उपाय काय आहे. हो, आणि ही चर्चा खूप महत्वाची आहे. कारण कसं आहे की वाढती लोकसंख्या आणि विकास यामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर खूप मोठा ताण येतोय. तर या स्रोतांच्या आधारे आपण या समस्येचे वेगवेगळे पैलू तपासू. चला तर मग सुरुवातीला काही आश्चर्यकारक आकडेवारी पाहूया. म्हणजे भारताकडे जगाचा एकूण पृष्ठभागाच्या केवळ 2.45% क्षेत्रफळ आहे. जगातील 4% जलसंपत्ती आहे, पण जगातील 17% पेक्षा जास्त लोकसंख्या इथे राहते. अगदी हे आकडेच पाण्याची मागणी आणि पुरवठा यातली तफावत स्पष्ट करतात, नाही का? बरोबर. आणि स्रोतानुसार भारतात पर्जन्यवृष्टीतून वर्षाला साधारणपणे 4000 घन किलोमीटर पाणी उपलब्ध होतं. 4000 घन किलोमीटर हा आकडा तर प्रचंड वाटतोय. हो, ऐकायला खूप मोठा वाटतो, पण त्यातलं सगळं काही आपल्याला वापरता येत नाही. त्यातलं बरंचसं बाष्पीभवन होऊन जातं आणि उरलेलं पाणी जे पृष्ठभागावर आणि भूगर्भात उपलब्ध होतं ते आहे फक्त 1869 घन किलोमीटर. म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी. अगदी. आणि यातही एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे भौगोलिक आणि आपल्या तांत्रिक मर्यादांमुळे या उपलब्ध पाण्यापैकी सुद्धा आपण फक्त 60% पाणीच वापरू शकतो. फक्त 60%? हो, म्हणजे साधारण 1122 घन किलोमीटर. तर विचार करा, सुरुवात 4000नी झाली आणि आपल्या हातात आलं फक्त 1122. त्यामुळे भरपूर पाऊस पडूनही वापरण्यायोग्य पाणी खूप मर्यादित आहे. आता हे पाणी नक्की येतं कुठून, म्हणजे मुख्य स्रोत कोणते आहेत? मुख्यत्वे 2 स्रोत आहेत. एक म्हणजे पृष्ठभागावरील पाणी, जसं की नद्या, तलाव, आणि दुसरं म्हणजे भूजल. आपल्या देशात म्हणजे 1.6 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या सुमारे 10,360 नद्या आणि त्यांच्या उपनद्या आहेत. पण यातही पाण्याचं वितरण सगळीकडे सारखं नसेल, बरोबर? अगदी नाही. आणि इथेच प्रादेशिक भिन्नता खूप मोठी आहे. स्रोतांनुसार गंगा, ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या खोऱ्यात देशाच्या एकूण पृष्ठभागावरील पाण्याच्या साठ्यापैकी 60% पाणी आहे. बापरे, 60% पाणी फक्त या 3 नद्यांच्या खोऱ्यात? हो. आणि गंमत म्हणजे या नद्यांची खोरी देशाच्या एकूण क्षेत्राच्या केवळ 1/3 आहेत. या उलट दक्षिण भारतातल्या गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांमधल्या पाण्याचा पुरेपूर वापर आधीच झालेला आहे. आणि भूजलाचं काय? त्याची काय परिस्थिती आहे? देशातील एकूण पुनर्भरणीय भूजल संसाधने साधारण 432 घन किलोमीटर आहेत. पण पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भूजलाचा वापर खूप जास्त होतोय. म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त? हो, काही ठिकाणी तर क्षमतेपेक्षा खूप जास्त. तर दुसरीकडे छत्तीसगड, ओडिसा, केरळ यांसारखे राज्य त्यांच्या भूजल क्षमतेचा खूप कमी वापर करतात. आणि हा जो असमतोल आहे तो पुढे अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे जे काही पाणी उपलब्ध आहे ते सर्वात जास्त वापरतं कोण? मला वाटतं स्रोतानुसार उत्तर अगदी स्पष्ट आहे, शेती. अगदी. पृष्ठभागावरील पाण्याचा 89% आणि भूजलाचा 92% वापर हा फक्त आणि फक्त शेतीसाठी म्हणजे सिंचनासाठी होतो. एक मिनिट, म्हणजे जवळपास 90% पाणी फक्त शेती वापरते? हो, हे भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमुळे आहे. हरित क्रांती यशस्वी करण्यासाठी सिंचन आवश्यक होतं. त्यामुळेच भाखरा नांगल, हिराकूड यांसारख्या बहुउद्देशीय प्रकल्पांना आपल्या पंचवार्षिक योजनांमध्ये खूप मोठं प्राधान्य दिलं गेलं. पण याचा अर्थ असा होतो की औद्योगिक आणि घरगुती वापर खूपच कमी आहे. सध्या तरी हो. औद्योगिक क्षेत्र पृष्ठभागावरील पाण्याचा फक्त 2% आणि भूजलाचा 5% वापर करतं. तर घरगुती वापर पृष्ठभागावरील पाण्यासाठी 9% आहे. पण भविष्यात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण जसं जसं वाढेल तशी या क्षेत्रांची पाण्याची मागणी नक्कीच वाढणार आहे. आणि मग खरा संघर्ष सुरू होईल. आता या पाण्याच्या अतिवापरामुळे एक दुहेरी संकट निर्माण झालंय असं दिसतंय. एकतर पाण्याची पातळी घटतीये आणि दुसरं म्हणजे पाण्याची गुणवत्ता खालावतीये. यावर जरा बोलूया.
हो, हे अतिसिंचनाचे गंभीर परिणाम आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये भूजल पातळी खूप खाली गेली आहे. तर राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भूजलातून जास्त पाणी उपसल्यामुळे पाण्यातलं फ्लोराईडचं प्रमाण वाढलं आहे. आणि पश्चिम बंगाल बिहारच्या काही भागांमध्ये आर्सेनिकचं प्रमाण वाढल्याचंही स्रोतांमध्ये म्हटलं आहे. बरोबर, तिथे आर्सेनिकची समस्या आहे. आणि या सगळ्यामुळे जमिनीची क्षारता म्हणजे सॅलिनिटी ती सुद्धा वाढली आहे. आणि पाण्याच्या गुणवत्तेबद्दल बोलायचं झालं तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणजे CCPCच्या आकडेवारीनुसार जैविक आणि जीवाणूजन्य प्रदूषण हे आपल्या नद्यांमधील प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. स्रोतांमध्ये काही नद्यांची नावं दिली आहेत ज्या सर्वाधिक प्रदूषित आहेत. दिल्ली आणि इटावा दरम्यान यमुना नदी ही देशातील सर्वात प्रदूषित नदी आहे. हो, आणि त्याशिवाय अहमदाबादमध्ये साबरमती, कानपूर आणि वाराणसीमध्ये गंगा आणि लखनौमध्ये गोमती या नद्यांचाही समावेश आहे. पण मला एक कळत नाहीये, आपल्याकडे जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 असे कायदे आहेत, मग तरी ही अवस्था का? कायदे आहेत, पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही हीच खरी समस्या आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, पण सुदैवाने या स्रोतांमध्ये अनेक उपाय आणि यशस्वी प्रयोगांची माहिती पण दिली आहे. हो, आणि या 3 मुख्य पद्धती आहेत. पहिली म्हणजे पाणलोट व्यवस्थापन, ज्याला वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणतात. यात जमीन आणि पाण्याच्या संसाधनांचं एकात्मिक व्यवस्थापन केलं जातं. हरियाली आणि अटल भूजल योजना यांसारखे सरकारी कार्यक्रम याच तत्वावर आधारित आहेत. दुसरी पद्धत तर आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, पर्जन्यजल संचयन म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. राजस्थानातील कुंड किंवा टांका यांसारख्या पारंपरिक पद्धती आहेत. अगदी, आणि तामिळनाडूने तर प्रत्येक इमारतीसाठी पर्जन्यजल संचयन अनिवार्य केलं आहे. खरंच, हे तर खूपच चांगलं आहे. आणि तिसरी पद्धत आहे पाण्याचा पुनर्वापर म्हणजे रिसायकल अँड रियूज. कमी प्रतीचं पाणी औद्योगिक वापरासाठी किंवा बागकामासाठी वापरलं तर पिण्याच्या पाण्याची खूप मोठी बचत होते. या सगळ्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील राळेगड सिद्धी गावाचा कायापालट. एकेकाळी गरिबी आणि अवैध दारूच्या विळख्यात अडकलेलं हे धाव आज जलव्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना बनला आहे. हो, तिथे एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी श्रमदानातून एका पाझर तलावाची दुरुस्ती केली. जलकेंद्रित पिके जसं की ऊस ती टाळली आणि अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. म्हणजे हे फक्त पाण्याचं व्यवस्थापन होतं, तर एक सामाजिक चळवळ होती. अगदी, हे लोकसहभागाचे आणि एकात्मिक जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तर आज आपण भारतातील पाण्याच्या उपलब्धतेपासून ते त्याच्या वापरापर्यंत आणि पाणी संकट ते त्यावरील उपायांपर्यंतचा एक मोठा प्रवास केला. या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पाण्याचं व्यवस्थापन ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. त्यासाठी पाण्याच्या वापराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. जलक्रांती अभियानाप्रमाणेच यात प्रत्येक व्यक्तीचा आणि समाजाचा सहभाग आवश्यक आहे. आपल्या स्रोतांमध्ये शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, पाण्याची किंमत म्हणजे प्राइसिंग ऑफ वॉटर. आणि मला वाटतं हाच आजच्या चर्चेअंती विचार करण्यासारखा प्रश्न आहे. राळेगड सिद्धीसारख्या प्रयोगांमध्ये लोकसहभागातून जलसंवर्धन शक्य झालं, पण शहरी भागात जिथे पाण्याचा वापर जास्त आणि अपव्ययी होतो तिथे पाण्याचा योग्य किमती ठरवणं हा लोकांना त्याच्या मूल्याची जाणीव करून देण्याचा आणि अपव्यय टाळण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो का?